रील्स बनवा, तुमच्या ज्या मनातली ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकठिकाणी तुम्ही व्यक्त करू शकता. अशा प्रकारचं सोशल मीडिया आहे. परंतु या सोशल मीडियाने ज्या पद्धतीने चांगलं होते त्या पद्धतीने वाईट देखील होते. आता एक तरुणी होती, तिचं लग्न जवळपास एक 5 ते 10 वर्षापूर्वी झालेलं होतं. पतीकडे ती राहत होती आणि पतीकडे राहत असताना सुखी संसार त्यांचा चांगल्या प्रकारे सुरू होता. याच दरम्यान तिच्याकडे मोबाईल आला आणि मोबाईल आल्यानंतर तिला जो छंद लागला की रील्स बनवणे असतील, पोस्ट करणे असतील, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्यावरती मोठ्या प्रमाणात आपलं मत व्यक्त करू लागली, आपल्या रील्स टाकू लागली. आता यामुळे तिला ज्या प्रतिक्रिया येत होत्या त्या देखील मोठ्या प्रमाणात येत होत्या. तिचं चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता. याच दरम्यान तिला एक अपत्य झालं. त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसरं अपत्य झालं. असे एकंदर 2 अपत्य म्हणजे 2 मुलं त्या ठिकाणी त्यांच्या संसारामध्ये आले होते. आता संसार पूर्णपणे भरलेला होता. पती देखील चांगल्या प्रकारे काम करत होता, तिला चांगल्या प्रकारे सांभाळत होता. परंतु तिच्या अंगात जे गुण होते तिला ते व्यक्त करण्यासाठी रील्सच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर यावं लागत होतं. मात्र ही गोष्ट तिच्या पतीला आवडत नव्हती. काही दिवस त्यांनी हे सहन केलं, परंतु ज्यावेळेस पाणी डोक्यावरून चाललं त्यावेळेस त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. आणि वाद होऊ लागल्यानंतर आता ती तर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यामुळे तिने पतीला सोडून द्यायचा निर्णय घेतला. आता 2 मुलं त्यांच्या पदरात होती. त्या मुलांचा देखील तिनं विचार केला नाही आणि मुलाचा विचार न करता ती थेट आपल्या माहेरी पोहोचली. आल्यानंतर त्या ठिकाणी आता तिला प्रसिद्धी तर मिळालेली होती. प्रत्येक दिवस तिचे फॉलोअर्स वाढत होते. तिच्यावर व्यक्त होणाऱ्या जे कमेंट्स होत्या त्या बी मोठ्या प्रमाणात होत होत्या. पतीला सोडलं, आईवडिलाकडे आली, आईवडिलाकडे राहू लागली आणि आईवडिलाकडे राहत असताना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने ती वागत होती आणि तिचा जो काही संपर्क होता समाज माध्यमामध्ये तो मोठ्या प्रमाणात वाढू लागला होता. शेवटी आईवडील, मुलगी लहान असेल की मोठी असेल, शेवटी माझं मूल आहे म्हणून तिचा सांभाळ करतात. अगदी त्या पद्धतीने आईवडील त्या तरुणीचा सांभाळ करत होते. आणि एक दिवस असं झाला की ती तरुणी अचानक गायब झाली. आता तरुणी गायब झाली, नेमकं मग गेली कुठं? त्यामुळं वडिलांना शेवटी चिंता असते. वडिलांनी 2 दिवस वाट पाहिली की मुलगी विविध ठिकाणी कार्यक्रमाला देखील गेलेली असेल, कुठे गेली असेल, परंतु ज्या पद्धतीने तिचा मोबाईल नंबर बंद येत होता त्यामुळे वडिलांना खूपच काळजी पडली. आणि 2 दिवसानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझी मुलगी 2 दिवसापासून गायब झालेली आहे. तिचा कोणत्याही प्रकारचे संपर्क होत नाही. ती कुठे गेली, काय गेली याचं काहीच थांगपत्ता लागत नाही. त्यानुसार पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि त्या तरुणीचा शोध घेणं सुरू केलं. शोध घेत होते त्यावेळेस त्यांची एक गोष्ट लक्षात आली की ही तरुणी फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. मग अचानक हिचे रील्स टाकणं बंद झालं, फेसबुकवरच्या पोस्ट देखील बंद झाल्या. नेमकं या तरुणीच्या बाबतीत काय झालं असेल? ज्या पद्धतीने पोलिसांनी शोध घेणं सुरू केलं त्यावेळेस त्यांच्यासमोर एक अशी धक्कादायक माहिती आली की 2 दिवसापूर्वी उजनी कालव्यामध्ये एका तरुणीचा मृतदेह त्यांना आढळून आला. आणि मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी त्या मृतदेहाला बाहेर काढलं. मृतदेहाला बाहेर काढून तिचा पंचनामा केला आणि त्यानंतर त्या तरुणीच्या वडिलांना देखील त्या ठिकाणी बोलवलं. त्यावेळेस वडिलांनी तिला पाहिलं त्यावेळेस त्यांचा हंबरडा फुटला. कारण ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं, लग्न लावून दिलं, तिचा संसार सुखी केला, मात्र तिच्याच आयुष्यात अतिशय दुर्दैवी मृत्यू आलेला होता. नेमकं या तरुणीच्या बाबतीत काय झालं होतं, तिला कशाप्रकारे कोणी आणि कशासाठी मारलं होतं तेच आपल्याला नेमकं जाणून घ्यायचं आहे. ही घटना कुठे घडली, कशी घडली हे सविस्तर आपण या स्टोरीमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या सर्व काही लक्षात येईल. तर आपल्याला ही तरुणी आहे. ही तरुणी आता तुम्ही हिचे रील्स देखील पाहिले असतील, फेसबुकवर देखील रील्स पाहिले असतील, इंस्टाग्रामवर देखील रील्स पाहिले असतील. परंतु ज्या पद्धतीनं तिनं लग्न केलं होतं, लग्न केल्यानंतर सर्व सुखी संसार होता. परंतु ती माहेरी आली. हिचं नाव आहे सोनाली नेताजी जाधव. वय अवघं 36 वर्षाचं. आणि 36 वर्षे वयामध्ये तिने एवढे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स जमा केले. रील्समध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीने कधी व्यक्त होती, कधी डान्सच्या स्वरूपात व्यक्त होती, कधी पोस्टच्या स्वरूपात व्यक्त होती. त्यामुळे चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात तिच्याकडे आकर्षित झालेला होता. आता गेल्या काही वर्षापासून ती वडिलांचं गाव म्हणजे पंढरपूर तालुक्यात भोसे नावाचं गाव आहे. भोसे गावामध्ये काही वर्षापूर्वी तिचं लग्न झालेलं होतं. पतीबरोबर संसारही चांगला सुरू होता. तिचा 2 अपत्य देखील झाले होते. 2 मुलाचा संसार चांगल्या पद्धतीने ती फुलवत होती. मात्र याच काळामध्ये तिला रील्स बनवणे, फेसबुक पोस्ट करणे याची सवय लागली आणि त्याच्यानंतर त्या दोघा पतीमध्ये जमाना. त्यानंतर मग ती काही सुरळीत होतं. ते रील्स बनवणं पतीला आवडत नव्हतं, परंतु माहेराकडे तिला आता कोणाचंही बंधन नव्हतं. रील्स बनवत असताना
यामध्ये राहत होती. त्यावेळेस गावातील एक तुकाराम उर्फ बुवा वामन गावंधरे या नावाचा तरुण तिच्या संपर्कात आला. आता तो देखील तिचा चाहता होता. शेवटी गावातली तरुणी होती, तिचे रील्स पाहून, तिची फेसबुक पोस्ट पाहून तो देखील तिच्याकडे आकर्षिला जात होता. आता असल्यामुळे तुकाराम आणि सोनालीचा संपर्क कंटिन्यू त्या ठिकाणी येत होता. दोघांमध्ये संपर्क येत असताना दोघांचं एकमेकासोबत जे रिलेशन सुरू झाले, ज्या पद्धतीनं दोघांचं बोलणं सुरू झालं, त्या दोघांमध्ये बोलणं सुरू असताना दोघांमध्ये कधी प्रेम झालं हे दोघांना देखील लक्षात आलं नाही. आता ज्या दिवशी दोघांचं प्रेम झालं त्यानंतर दोघं एकमेकांना भेटू लागले, वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले. परंतु ज्या पद्धतीनं सोनाली जाधव हिनं पतीला सोडलं होतं, ते कशासाठी सोडलं होतं तर ते रील्स आणि पोस्ट ज्या पद्धतीने करत होती त्या पोस्ट त्याच्या पतीला आवडत नव्हत्या. आता ज्या पद्धतीनं तुकाराम हा गावंधरे तिच्या प्रेमात पडला होता, त्याला सुरुवातीला तर तिच्या रील्स आवडत होत्या, सगळं फेसबुक पोस्ट आवडत होत्या, सर्व काय आवडत होतं. जसं जसा काळ पुढे जाईल तसं तसं त्याचं मन तिच्यामध्ये अडकलं होतं आणि आता त्याला वाटत होतं की सोनाली ही आता दुसऱ्या व्यक्तीशी कोणाशी बोलू नये, ती फक्त माझ्याशी बोलावी. दुसऱ्याच्या संपर्कात आली. आता तिचे फॉलोअर्स मोठे आहेत, तिच्यावर प्रतिक्रिया प्रेम करणारे लोकही भरपूर पद्धतीने रील्स बनवत होते. ज्या पद्धतीने तिचा चाहता वर्ग वाढत होता, तो चाहता वर्ग आता तुकाराम याच्या डोक्यात बसू लागला होता. त्याला त्या गोष्टीची चिड येऊ लागली होती. ज्या पद्धतीने सोनाली करत होती ते सर्व गोष्टी त्याने सुरुवातीला तर मान्य केल्या, पण जसं जसं त्या दोघांचं संबंध वाढले त्या पद्धतीनं त्याचे रील्स बघणं असतील ते देखील त्याने कमी केलं होतं. परंतु ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या रील्सवर येत होत्या त्यामुळं तुकाराम याला वाटलं होतं की आता सोनाली आपल्याला देखील सोडून देईन आणि दुसऱ्या कोणाची तरी प्रेमात पडल. कारण सोनालीचा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या पुरुषाशी संपर्क येत होता. तिचे चाहतेच एवढे होते की त्यांच्याशी तिचा संपर्क येत होता. तिनं काळ पुढे जाऊ लागला, त्या पद्धतीनं दोघांच्या प्रेमाचा वर्षाव देखील एकमेकावर होऊ लागला. परंतु तुकाराम याच्या मनात जी चीड होती सोनालीबद्दल की ज्या पद्धतीने ती लोकांशी बोलते, गावातील लोकांशी असेल, इतर लोकांशी असेल, ते त्याला मान्य नव्हतं. त्यामुळं त्याने एक विचार केला की जर सोनाली ही तिच्या पतीला सोडू शकते तर आपल्यालाही कधी सोडू शकते, दुसरा व्यक्ती तिच्या संपर्कात येऊ शकतो. मी तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, पण तिने मला जर अचानक सोडलं तर माझं काय होणार, या विचाराने भांबावून गेलेला तुकाराम याने एक विचार केला की आता सोनालीबरोबर हा विषय काढणं गरजेचं आहे. त्यामुळे सोनालीला तो एक दिवस बोलला की सोनाली, तू आता हे रील्स बनवणं, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणं हे बंद कर, जेणेकरून तू आता तुझं आयुष्य भरपूर प्रसिद्धी मिळवलीस, आता ते बंद कर. आता ज्या पद्धतीनं सोनालीला तुकाराम बोलला होता ती गोष्ट सोनालीला खटकली. त्यामुळं सोनालीने तुकाराम याला सांगितलं की तू काही दिवस झालं माझ्या संपर्कात आलास, माझ्याशी प्रेम करतोस, परंतु या रील्ससाठीच मी माझ्या पतीला सोडला आहे, कोण आहेस. तिचे शब्द तुकाराम याच्या कानावर पडले होते. त्यामुळे तुकाराम याला तर खात्री पटली होती की सोनाली आता सध्या कोणाची तरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेली आहे. त्यामुळे आता सोनालीला कसा तरी धडा शिकवायचा या विचाराने तुकाराम याच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू झालं होतं. आता प्लॅनिंग करत असताना त्याच्या डोक्यात एवढंच होतं की आता सोनाली आपल्या आयुष्यातून बाद झाली पाहिजे आणि या प्रकरणी आपल्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे. त्या पद्धतीने त्याने प्लॅनिंग करायला सुरुवात केली होती. सोनाली त्याच्यावर प्रेम करत होती, ठीक आहे, त्याने त्या रील्स बनवलेला इंस्टाग्रामवर पोस्ट करायला विरोध केला होता, परंतु तरी देखील सोनालीने तिला प्रेम करणं काही सोडलं नाही. दोघांचे वाद आता प्रत्येक दिवस वाढू लागले होते आणि एक दिवस असं झालं की तुकाराम याने 6 एप्रिल रोजी सोनाली हिचा वाढदिवस होता. त्यानिमित्त तुकाराम याने सोनालीला फोन केला, त्याची भेट घेतली आणि तुला मी वाढदिवसादिवशी अतिशय सुंदर असं गिफ्ट देणार आहे की तू आयुष्यात कधीच असं गिफ्ट घेतलेलं नसेल. त्या पद्धतीने सोनालीला त्याने भरवलं होतं, सोनालीला आशेला लावलं होतं आणि त्यानुसार 6 एप्रिल 2026 रोजीचा तो दिवस होता. त्या दिवशी तुकाराम याने सोनालीला फोन केला आणि तुला गिफ्ट घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे ये असं त्याने सांगितलं. त्यावेळेस सोनालीच्या कोणत्याही प्रकारची गोष्ट मनी आणि ध्यानी पण नव्हती की तिच्यासोबत काय होईल. ज्या पद्धतीने तुकारामवरती प्रेम करत होती त्या उद्देशाने ती तुकारामला भेटायला गेली. तुकाराम याला भेटायला गेल्यानंतर तुकाराम याने तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्याच ठिकाणी तिचा गळा देखील आवळला. तू माझ्या आयुष्यात आलीस ठीक आहे, परंतु माझ्या आयुष्यातून तू दुसऱ्या आयुष्यात प्रवेश करत असतील तर ते मला मान्य नाही, असं म्हणूनच त्या ठिकाणी त्याने त्याला सोनालीला संपवल्यानंतर त्या ठिकाणी तर तिचा मृत्यू झालेला होता. आता ती व्हायची, त्यामुळं सोनालीचा मृतदेह घेतला आणि उजनीचा एक कालवा आहे त्या परिसरामध्ये आणि त्या परिसरातल्या त्या कालव्यामध्ये सोनालीचा मृतदेह टाकून दिला.
सोनालीचा मृतदेह वाहत तसाच पुढे निघून गेला. परंतु ज्या पद्धतीनं आई वडील सोनालीची घरी वाट पाहत होते, सोनाली 6 तारखेला गायब झाली होती. त्यानंतर तिचा फोनही लागत नव्हता, कोणताही संपर्क होत नव्हता. मग नेमकं सोनाली गेली कुठे असा प्रश्न वडिलांना पडला होता. त्यामुळे वडिलांनी करकंब पोलीस ठाणे गाठले आणि करकंब पोलीस ठाणे गाठल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की सोनाली जाधव ही गेल्या 2 दिवसापासून बेपत्ता आहे. त्यानुसार तिचा तपास लावा. त्यानुसार त्यांनी शोधाशोध सुरू केली होती. 6 तारखेपासून ते जवळपास 8-9 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नव्हता, तपास लागला नव्हता. मात्र त्यानंतर 3 दिवसानंतर उजनीच्या उजव्या कालव्यामध्ये एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी गेले, घटनास्थळाचा पंचनामा केला, त्याच्या वडिलाला देखील बोलवलं आणि वडिलांनी सोनालीचा मृतदेह ओळखला. तिच्या अंगावरचे कपडे ओळखले, तिचे दागिने ओळखले आणि त्यानंतर तिच्यावर PM देखील करण्यात आलं. आता त्या PM केल्यानंतर त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख होता की सोनालीचा गळा दाबून खून करण्यात आला आणि त्यानंतर मृतदेह कालव्यात टाकला आणि कालव्यात टाकलेला मृतदेह जवळपास 3 दिवस त्याच ठिकाणी असल्यामुळं, त्या पाण्यात असल्यामुळे तो कुजून गेला होता. सोनालीचा मृत्यू झाला होता. तो प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता की नेमका खून कोणी केला आणि कशासाठी केला. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरातले CCTV फुटेज बघितले. घरापासून ते घटनास्थळापर्यंतचे सर्व CCTV फुटेज खंगाळून काढले आणि त्यानंतर त्यामध्ये एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की गावातील तुकाराम गावंधरे नावाचा तरुण हा सोनालीला घेऊन निर्जनस्थळी गेला होता आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्या तुकारामला ताब्यात घेतलं. तुकारामला ताब्यात घेतल्यानंतर तुकाराम यांनी सुरुवातीला तर मी काही केलं नसल्याचा आव आणला, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला त्यानंतर तो पोपटासारखं बोलू लागला. ज्या पद्धतीने त्याने खून केला होता त्या पाठीमागची पार्श्वभूमी त्यांनी संपूर्ण सांगितली. सोनाली पतीला सोडलं, आता ती मलाही सोडेल या भीतीपोटी मी तिला संपवल्याचं त्यांनी कबुली दिली. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणालाही दोष द्यायचा नाही अथवा कोणाचंही चारित्र्य चव्हाट्यावर आणायचं नाही अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देखील द्यायचं नाही. परंतु ज्या पद्धतीनं आईवडिलांनी तुम्हाला सुखी संसाराला लावला आहे तो संसार करायचं सोडून तुम्ही सोशल मीडियावर व्यक्त व्हा, परंतु एवढंही व्यक्त होऊ नका की जेणेकरून तुमच्या संसाराला गालबोट लागेल. ज्या पद्धतीने सोनाली जाधवच्या बाबतीत झालं अशा प्रकारे अनेकांच्या बाबतीतही होऊ शकतं. त्यामुळे सतर्क राहा, काळजी घ्या आणि पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.